शेळीपालनाची सुरुवात ही कोणत्या शेळीपासून करावी? प्रत्येकाला म्हणजे शेळीपालन सुरू करते वेळेस प्रत्येकाला हा प्रश्न पडतच असतो किंवा कोणत्या शेळीपासून सुरुवात करावी किंवा कोणत्या शेळीची निवड करावी. हे बघा, तुम्हाला एका वाक्यात सांगतो मी. शेळीपालनाची सुरुवात ही आपल्या आसपासच्या परिसरातील, आपल्या म्हणजे आपल्या गावातील असो किंवा आपल्या आजूबाजूला जे आठवडी बाजार भरत असतात त्या शेळ्यांपासून सुरुवात करावी. आणि महत्त्वाचं म्हणजे निवड करते वेळेस ज्या शेळीला भरपूर दूध आहे, दोन्ही सड समान आहेत आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताची चांगली ठोकर राशीची उंच पूर्ण शेळी आहे, कोटेदार शेळी जी आहे, आणि जेणेकरून तुम्हाला निरोगी शेळी पण ओळखता आली पाहिजे. जसं की समजा जर शेपटी जर तिची जर खाली असेल, अंगावरली जर केस जर उभे टाकलेले असतील, शेळीची जर मान खाली जर घालून जर उभं टाकलेली असेल शेळी, तर ती शेळी आजारी असते. तशी शेळी शक्यतो घेऊ नका. शक्यतो म्हणजे काय, घेऊच नका. जी शेळी एकदम ॲक्टिव्ह आहे, व्यवस्थित चालते वगैरे किंवा रवंत वगैरे करते, ह्या सर्व गोष्टींचं म्हणजे व्यवस्थित फरक करून किंवा एखादा जाणकार व्यक्ती सोबत घेऊन जाणं आणि व्यवस्थित शेळ्यांची निवड करून शेळीपालनास सुरुवात करणं आवश्यक आहे. आणि हो, रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या.